नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। तर या ठिकाणी थंबनेल तुम्ही बघितलेला असेल। आजचा जो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी रेशन कार्ड मध्ये जर तुम्हाला घरातील कोणत्याही सदस्याचं नाव ऍड करायचं असेल तर तुम्ही घर बसल्या हे काम या ठिकाणी करू शकतात। तर संपूर्ण प्रोसिजर या ठिकाणी मी दाखवलेली आहे। तर कोणाचंही नाव जर ऍड करायचं असेल तर ते कसं करायचं ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपण बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे rcms.mahafood.go.in। नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्रामची ही वेबसाईट आहे। त्यामध्ये राईट साईडला तुम्हाला साइन रजिस्टर दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पब्लिक लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा, मी व्हिडिओ फक्त याच्या बाबतीत नाही बनवणार की ऍड कसं करायचं आहे। याच्यासोबत तुम्हाला काही प्रॉब्लेम सुद्धा फेस करावे लागू शकतात। यामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला OTP टाकल्यानंतर प्रत्येक वेळी बाहेर फेकलं जाईल। तर ते तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं आहे आणि लॉग इन करून तुम्हाला सगळी माहिती भरायची हे सुद्धा मी याच्यामध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला साइन इन रजिस्टर वरती क्लिक करून या ठिकाणी पब्लिक लॉग इन वर करा। यामध्ये बघा सेल्फ सर्व्हिस आहे रेशन कार्डची। तर रजिस्टर युजर असाल तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी, तर ऑनलाईन असाल तर तुम्ही रजिस्टर युजर वरती क्लिक करा आणि नसाल तर न्यू रजिस्टर युजर साइन अप हिअर मध्ये क्लिक करा। तर या ठिकाणी तुम्हाला नाही का सध्याला या ठिकाणी साइन अप आहे आपलं या ठिकाणी झालेलं आहे। तर आपण रजिस्टर युजर वरती या ठिकाणी क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी सेल्फ सर्व्हिस फॉर रेशन कार्ड येईल। 3 टाईप आहे याच्यामध्ये, आधार OTP नुसार करू शकतात, तुमचं युजर ID पासवर्ड असेल त्यानुसार किंवा रेशन ID असेल तर त्यानुसार सुद्धा। तर आपण या ठिकाणी बघा एकदा तुम्हाला रेशन ID टाकून या ठिकाणी दाखवणार आहे। रेशन ID नुसार आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत। तर आपला रेशन ID टाकून झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला तिथं कॅप्चा दिलेला असेल, तो कॅप्चा व्यवस्थितरित्या फिल करा आणि फिल झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा गेट OTP याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल। या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व्हर बिझी जर असेल या ठिकाणी लवकर त्यांचा OTP जात नाही आणि गेला असेल तर लवकर त्यांना समोरच्याला पोहोचत नाही। तर थोडा वेट करा। यामध्ये नसेल तर तुम्ही रिफ्रेश करून सुद्धा ही प्रोसिजर वापस करू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी OTP गेलेला आहे। OTP गेल्यानंतर OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे, आलेला OTP या ठिकाणी। तो OTP प्रेस करा त्या ठिकाणी आणि व्हेरीफाय OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला बघा OTP प्रेस केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। रिफ्रेश झालेलं आहे पेज, या ठिकाणी पेज ओपन झालेलं नाही। तर हा सेम प्रॉब्लेम सगळ्यांसोबत होऊ शकतो। तुम्ही किती वेळेस OTP या ठिकाणी पाठवला तरी पण त्या ठिकाणी व्हेरीफाय OTP केल्यानंतर रिफ्रेश पेज होत आहे, त्या ठिकाणी साइन इन होत नाहीये। तर आपण स्टेप नंबर 2 करणार आहोत, साइन इन विथ आधार OTP। या ठिकाणी बघा आधारचं जे असेल त्यांचं त्याच्यावरती तुम्हाला आता प्रोसेस करायची। तर या ठिकाणी बघा एकदा पूर्ण पेज आहे ते रिफ्रेश करून घ्या, कंटिन्यू करा आणि या ठिकाणी त्यांचा आधार नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा फिल करा आणि गेट OTP वरती क्लिक करा। OTP या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचा आहे, आधार नंबर टाकलेला आहे आपण आणि गेट OTP वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा OTP गेलेला आहे। OTP समोरच्या मोबाईल नंबर जो आधार लिंक आहे त्याला जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला तो आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडा वेळ थांबा। या ठिकाणी बघा OTP टाकल्यानंतर आधार कार्डनुसार या ठिकाणी तुमचं अकाउंट जे आहे ते ओपन केलेलं आहे। समोर तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड नंबर दिसेल, या ठिकाणी बाकीची सर्व माहिती दिसेल की तुमचा शॉप नंबर काय आहे, तुमचं रेशन धान्याचं दुकान जे असेल ते या ठिकाणी बघा रेशन कार्डचं डिटेल आहेत। रेशन कार्डचं मॉडिफिकेशन करू शकतात, कार्ड ट्रान्सफर आहे, सरेंडर करू शकतात, चॉईस कमोडिटी चॉईस फिलिंग आहे याच्यामध्ये, किंवा या ठिकाणी रेशन कार्डचं तुम्ही डाउनलोड करू शकतात तुमचं। या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ग्रीव्हन्सच्या किंवा रेशन कार्ड पेमेंटचं सुद्धा आहे। तर वेगवेगळे या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेले आहेत। तर तेच ऑप्शन तुम्हाला समोरच्या साईडला सुद्धा वेगवेगळ्या कलर्समध्ये दिसायला भेटतील। तुमचं रेशन कार्ड आहे किंवा या ठिकाणी हिस्ट्री असेल, तुमचं शॉप असेल किंवा या ठिकाणी ग्रीव्हन्स डिटेल्स असतील। आपल्याला या ठिकाणी ऍड करायचं तर रेशन कार्ड नोटिफिकेशन वरती या ठिकाणी क्लिक करा। या पद्धतीने बघा पुन्हा एकदा बाहेर फेकेल। तर टाइम लिमिट सुद्धा आहे याच्यामध्ये। पुन्हा तुम्हाला सेम प्रोसिजरनी या ठिकाणी आधार वरती जायचंय, आधारनी नंबर टाकून तुम्हाला या ठिकाणी OTP टाकून या ठिकाणी पुन्हा यायचंय। तर तुम्ही रेशन कार्ड मॉडिफिकेशन वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं ओपन होईल। या ठिकाणी बघा वरती तुमचा नंबर असेल, खाली तुमच्या मेंबर्स जेवढे ऍड आहेत त्यांचे नावं दिलेले असतील। आता याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते नवीन मेंबर्स ऍड करायचं, तर ऍड मेंबर वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय। थोडा वेळ लोड घेईल, या पद्धतीचा पेज ओपन होईल। याच्यामध्ये बघा सर्व दिलेलं आहे, पर्सनल या ठिकाणी डिटेल्स आहेत, खाली फोटोग्राफ अपलोड करायचंय तुम्हाला, त्यानंतर फादर नेम लिहायचंय, मदर नेम लिहायचंय, नंतर जेंडर तुम्हाला या ठिकाणी मेल आहे, फिमेल आहे, ट्रान्सजेंडर आहे, याच्यापैकी काय आहे ते बघा।
डेट ऑफ बर्थ तुम्हाला डिक्लेअर किंवा एक्झॅक्ट टाईप करायची आहे, खाली मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर असेल किंवा ॲप्लिकेशन नंबर असेल, या ठिकाणी फादर नेम, त्याच्यानंतर स्पाऊस नेम असेल तर हे सगळं द्यायचं आहे, मदर्स नेम, सगळी माहिती भरा. लक्षात घ्या ऑदर डिटेलमध्ये सुद्धा तुम्हाला येस किंवा नो करायचं, रेशन कार्ड आहे तुमचं ते. त्यानंतर खाली आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी प्लेस करा. प्रोफेशनल डिटेलमध्ये ऑक्युपेशन काय आहे, तुम्ही गृहिणी आहात, डॉक्टर आहात, इंजिनियर आहात किंवा काही नसेल तर त्या ठिकाणी चॉईस करायचं आहे. तुमचं अॅन्युअल इन्कम जर असेल तर ओके करा, लिहा, त्याच्यामध्ये नसेल तर 0 टाका. बर्थ सर्टिफिकेटसाठी त्यानंतर तुमचं जे आहे पॅन कार्ड नंबर, वोटर ID याच्यापैकी काही विचारेल, त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ असते, ते टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला खाली या ठिकाणी डेटा दिसेल डॉक्युमेंटचा. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटसाठी तुम्हाला पॅन कार्ड काही असेल तर ते दिलेलं असेल. त्यानंतर खाली बँक डिटेल तुम्हाला तुमच्या अपलोड करायच्यात. लक्षात घ्या बँक डिटेल अपलोड करा, कारण पुढे चालून तुम्हाला नाही का रेशनमध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत तर ते तुमच्या अकाउंटला येऊ शकतात. तर या ठिकाणी तुमचं ब्रँच नेम असेल, अकाउंट नंबर असेल, IFSC कोड असेल आणि या ठिकाणी बँकेचं नाव पूर्णपणे करा. स्पेशल डिटेल या ठिकाणी कॅटेगरी काही असेल तुमची याच्यापैकी तर तुम्हाला सिलेक्ट करायची, नसेल तर आहे तसंच राहू द्या, काही करू नका. या ठिकाणी बघा राईट साईडला तुम्हाला वरती यायचंय व आल्यानंतर बघा मनरेगामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर या ठिकाणी येस करा किंवा नो करा. येस असेल तर तुम्हाला ID टाकायचा आहे, नो असेल तर नाही म्हणून राहू द्या. कास्ट कॅटेगरी तुम्हाला चॉईस करायचंय, OBC या ठिकाणी आहात, SC ST किंवा जनरल मध्ये येतात. या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचंय, कास्ट सर्टिफिकेट. डिसेबिलिटी काही असेल तर या ठिकाणी येस करा किंवा नसेल तुम्ही डिसेबल तर नो करा. क्रिटिकल इलनेस काही असेल, आजार असेल घरामध्ये कोणाला किंवा तुम्हाला आहे तर येस करा किंवा नो करा. खाली रिमार्क मध्ये काही टाकायचं असेल स्टेटमेंट वाईज तर तुम्ही लिहू शकतात काही पण, किंवा या ठिकाणी ओके म्हणून टाका फक्त. त्यानंतर खाली 2 बॉक्स दिलेले आहेत, टर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक करा आणि सेव्ह याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर बघा, क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचंय तुम्हाला. या ठिकाणी त्याच सेम पोझिशन मध्ये जायचंय. तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते या ठिकाणी ऍड झालेलं दिसेल, तुम्ही या ठिकाणाहून एडिट सुद्धा करू शकतात.